पेरू लागवड करायची आहे, पण कोणती जात लावावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर सर्व जातींची माहिती आणि शेवटी बेस्ट निवड आणि आम्ही कोणत्या जातीच्या पेरूची लागवड करणार आहोत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पेरू लागवड करायची आहे, पण कोणती जात लावावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चुकीची जात निवडली तर नफा कमी आणि योग्य जात निवडली तर एकाच एकरमध्ये लाखोचा फायदा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरूच्या सर्व प्रमुख जाती पाहणार आहोत आणि शेवटी मी सांगणार आहे मी स्वतः कोणती जात लावणार आहे. तर पहिली जात म्हणजे लखनौ 49 म्हणजे सरदार. भारतातील सर्वात जास्त लागवड गोड पांढऱ्या गराचे फळ असते. वर्षातून दोन वेळा याचे उत्पादन भेटते. सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न देणारी ही जात आहे. तर दुसरी म्हणजे अलाहाबाद सफेद. मोठे आकर्षक फळ, एक्सपोर्ट क्वालिटी आणि गोड चव. जास्त काळजी घेतल्यास या जातीचा चांगला नफा मिळतो. तिसरी जात म्हणजे लाल गराचा पेरू, ललित रेड फ्लेश. आतून लाल रंग, ज्यूस जॅमसाठी मोठी मागणी असते. याला दर जास्त मिळतो. प्रोसेसिंगसाठी ही बेस्ट जात आहे. तर चौथी जात म्हणजे तैवान पिंक. 300 ते 500 ग्रॅम मोठे फळ, कमी बिया, गोड चव. मार्केटमध्ये याची भारी मागणी असते. सध्या सर्वात ट्रेडिंग जात आहे पिंक तैवान. पाचवी जात म्हणजे अर्का किरण. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च लाल गर रोप प्रतिकारशक्ती. ही अर्का किरण ही जात वैज्ञानिक शेतीसाठी उपयोगी ठरते. तर सहावी जात म्हणजे अर्का मृदुला. मऊ, गोड फळ आणि यामध्ये बिया कमी असतात. ही जात खाण्यासाठी एकदम उत्तम असते. तर सातवी जात म्हणजे पंतप्रभात. लवकर फळणारा येते. उत्पादन या जातीचे जास्त असते. तर कोणती जात लावावी? जर तुम्ही नवीन असाल तर लखनौ 49 म्हणजे सरदार ही जात तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी हवी असेल तर अलाहाबाद सफेदा. आणि जर तुम्हाला जास्त नफा, मोठे फळ आणि मार्केटमध्ये वेगळी ओळख हवी असेल तर मी स्वतः निवड केली आहे ती तैवान पिंक पेरू. म्हणजे मी आता 400 तैवान पिंक पेरू आमच्या शेतामध्ये लावणार आहे. तर मी तैवान पिंक का लावणार आहे? तर याचे फळ मोठे असते, ग्राहक जास्त आकर्षित होतात, याला दर जास्त मिळतो आणि जास्त नफा होतो. उत्पादन जास्त मिळते, यामुळे कमाई जास्त होते. थोडं रिस्क आहे, पण योग्य मार्केटिंग केलं तर भारी कमाई शक्य आहे. तर तुम्ही कोणती जात लावणार आहात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तैवान पेरूची पूर्ण लागवड पद्धत या चॅनलवरती दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शेतीविषयी माहिती, पेरू, डाळिंब, मका, तूर या सर्व पिकाबद्दल माहिती, म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये काय करतो, कोणती फवारणी करतो, कोणते पीक लावतो, त्याचा संपूर्ण खर्च आपण आपल्या शेतातील माहिती या चॅनलवरती देणार आहोत. तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.